काय वर्क स्पेस आहे का? हा वर्क स्पेस झाले वर्क स्पेस वेळ लागणार आहे. जा वर्क स्पेस हे एका ठिकाणी बघा वेळ लागतो त्याला वर्क स्पेस क्रिएट डायरेक्टरी काय झालं खाली क्रिएट डायरेक्ट क्रिएट आहे इकडे क्रिएट डायरेक्ट नेक्स्ट कुठली घेते स्टँडर्ड देते नाव कंपनी नाव राही खाली स्पेस आहे सरी टाकते तुम्ही पुणे.राई.com खाली खाली पासवर्ड टाकते तोच ना बस. काय सर असं वर्क स्पेस नाही डेस्कटॉप लॉग इन होतं आपलं कसं आपण सर्व्हर कसं लॉग इन तसं डेस्कटॉपचं मशीन आहे आपल्या नेक्स्ट आपल्याला जसं आपल्याला इथे सर्व्हर सगळं घेतो ना आपण सगळे तसं इथे डेस्कटॉप नाही आपण कसं सर्व्हर लॉन्च करतो ना तसं आपलं काय लॉन्च होतं त्याच्यामध्ये डेस्कटॉप लॉग इन इम्पॉर्टंट सर आपल्यासाठी नाही इम्पॉर्टंट विचारणार पण नाही तुम्हाला क्रिएटिंग होतं होऊ देते होऊ दे टाइम लागला त्याला स्पेस. इथे घ्यायचं सबनेट हे घेतलं हे घेतलं खाली रजिस्टर शेअर घ्या की सर बघा आणि बस बेशक तिकडे बसतो शेअरिंग नाही बस बस झालं का रजिस्टर झालं झालं का आता मग स्टेटस क्रिएटिंग वाढली त्याच्यानंतर बंडलला जायचं बंडल इथे दिसते का फ्री उबंतू आहे हे त्याच्यामध्ये आपल्याला कुठला पाहिजे हे आपल्याला जे मशीन हा फाईल आहे. हा हे आपण जसं सर्व्हर सिलेक्ट करतो ना तसं आहे ते. खाली 10 सिलेक्ट केलं का लॉन्च चालवायला लॉन्च वर स्पेस केलं कुठे तिथे क्रिएट ऍडिशनल टाक तुझं नाव मेल आय डी ओपन आहे क्लास नेम टाक
फर्स्ट नेम टाकायचं. लास्ट नेम टाक. ते फर्स्ट नेम तेच टाक ना पुढे. मेल आयडी टाक कॉपी करून. मेल नेक्स्ट. तिथे ऍडिशनल युजर पण आपण करू शकतो. हा करू शकतो. हे डिफॉल्ट युजर्स आहेत. आपण आपला ठेवलाय ना नेक्स्ट कर. खाली बंडल इथे काय वाला घेतला. उबंतूचा 10 वाला घेतलाय. फ्री टाइम मध्ये नाही. जाऊ दे ना. नेक्स्ट स्टॉप. एका तासानंतर बंद होणार ते. ठीक आहे तो स्टॉप. नेक्स्ट एका तासानंतर जर आपल्याला बराचशा वेळ पाहिजे असेल काय ठेवू शकतो. नेक्स्ट नेक्स्ट कर. खाली जा. क्रिएट. आता तुला एक मेल येईल बघ. त्या मेलवरून ते वर्ड स्पेस क्लिअर करायचं. ज्याला पाहिजे त्याचा मेल टाक. त्याच्या मेलला पाठवायचं असतं. कुठे गेलं? होतंय का? क्रिएटिंग हे क्रिएटिंग अर्धा तास लागेल त्याला. त्यानंतर मेल येणार तुला. नॉट रिसिव्ड पेमेंट्स आहे रे तो. येऊ दे. एवढं इम्पॉर्टंट नाही बस. पुढे बघू. इथे बघा. इकडे हे झालं का? मेल कुठं आहे? मेल आला का? स्पॅम मध्ये गेला. ऑल मध्ये बघा सर. हा नॉर्मल जावा. स्पॅम. ऑल करा. स्पॅम मध्ये 2 येतो. वी हॅव नॉट रिसीव्ह पेमेंट. स्पॅम स्पॅम मध्ये गेला असतो. याला क्लिक करायचं या लिंकला. होत नाही लिंक. स्पॅम मध्ये म्हणून होत नाही का? कॉपी करून घ्या. कम्प्युटर मध्ये आलं का? इथं पासवर्ड टाकायचं. कुठे गेलं रे? जवळ गेलं. इथं युजर नेम काय रोहित आहे. दिसतंय का? कोड दिसते इथे बघ. युजर नेम रोहित आलं का? पासवर्ड टाकायचा शिफ्ट टीचं. जर पासवर्ड विसरलं तर नाही नवीन नवीन जनरेट करायचं रे. नाही जनरेट केल्यानंतर नंतर विसरल्यानंतर नाही ते ह्याच्यामधनं जाऊन रिसेट करता येतो. सेट करता येतं. इथे शिफ्ट टीचा पासवर्ड टाकली. ज्याला सिस्टीम ही पाठवली तोच करू शकतो. तोच करू शकतो. मेल त्याच्याकडेच आहे ना रे. मेल कुणाकडे आहे? तुमच्याकडे थोडीच आहे का? झालं का? अपडेट येऊ दे. हा पासवर्ड झाला. आता त्याच्यामध्ये वर्क स्पेस डाउनलोड करायचं. वर्क स्पेस ओपन होईल. आलं का? हे डाउनलोड विंडोज आहे ना? विंडोज डाउन. आणि ह्याच्यामधून ओपन हो. आपण विंडो ह्याला कसं करतो? डायरेक्ट RDP करतोय ना? तसं नाही. ह्याच्यामधून ते ओपन होत आहे. सॉफ्टवेअर होत. दत्ता तर लुटूमग त्याचं झालं की रे. हा झालं. डेझिग्नेशन चांगलं भेटलं सर. नेटवर्किंग तू नाही म्हणतो तुला लोकेशन पण चांगलं मिळालं. आपल्या टीमला तुझ्यासाठी मी 3 ला केलेलं आहे. चालेल. तेवढं व्यवस्थित करून घ्या. अजून एक केल्यानंतर तुझे एक्झामचं बोलू तुमच्या. अजून त्या पहिल्या बॅचची पण एक्झाम मी शेड्यूल नाही केली. प्रिपरेशनच करतात. तुमच्या प्रोफेसर की AWS एक्झाम द्यायची. एक्झाम तुम्ही म्हणता तर म्हणजे करा असं. नाही की AWS ला 20,000 रुपये त्या विषयात अजूनची 10 मध्ये होते. 8-10 मध्ये. ते काय उगाच तेवढे पैसे वेस्ट करता असं माझं मत. आता कसं आहे माहितीये का? तुमचं इम्पॉर्टंट काय पैसा आणि जॉब. आपल्या आणि मग तुम्ही AWS चे घ्या. पैसे बघ लास्टला सगळा खेळ पैशाचा आहे. मला काही प्रॉब्लेम नाही पण कुणाचा तुमचा फायदा व्हायसाठी
मला काय अरे एक्झाम काय थोडीच मला काय करायचं तुमची शेड्यूल करून देणार. सगळ्या गोष्टी तुमच्यावरती आहेत. या इयरच्या एंड पर्यंत होऊन जाईल सर आमचं. इयरच्या एंड पर्यंत 4-5 महिने. अजून 4-5 महिने. गणपतीच्या अगोदर आपल्याला सिलेबस गणपती नाही जॉबचं वगैरे जॉबचं काय दिवाळीच्या आसपास होईल. होऊन जाईल. ते ओपन करायचं. कम्युनिकेशनचा खेळ मोठा आहे रे. कम्युनिकेशन्स अँड नॉलेज. हा सर 5-10 टाइम काढून आम्हाला टॉपिक सांगितले ते इम्पॉर्टंट ते नोट्स काढायचे तुम्हाला. मी तुम्हाला पाठवतो की रोज 4 दिवस झाला पण पाठवायचं तुम्हाला. लक्षात राहत नाही रे. एकतर घरी गेलं ना धावपळ असते करून जाऊन लेक्चर घेतात तुम्ही. हम्म, नशीब सर ते एकत्र म्हणजे 3 इंटरव्ह्यू क्लिअर झाले तुम्ही. हम्म. काल त्या पोराने व्हिडिओ पाठवला. तो पण अजून डाउनलोड करायचा बाकी आहे. सिरियल कॉन्सले बघ. हे- हे- ते 275 मागितलं होतं. हम्म. इथं एंटर युअर रजिस्टर कोड विचारले का नाही? रजिस्टर कोड तुमच्या मेल मध्ये असते इकडे बघ. तिथं दिसते बघा रजिस्टर कोड दिसत. मशीन हे ऍक्च्युली सर्व्हरच आहे. त्यात विंडोज युजर नेम काय होतं रे? रोहित. आणि पासवर्ड ना? पासवर्ड मगाशी आपण टाकला तो. हम्म? काय आलं? नेम रोहित. पासवर्ड दिला. पासवर्ड. मशीन दिसते रे फक्त आपलं जसं इंटरफेस. त्यांचं इंटरॅक्शन झालं त्यांना कम्युनिकेशन थांबवलं ना तर त्यांचे एक्झाम मी शेड्यूल करणार होते. सर्टिफिकेट असं नाही मॅन्डेटरी. पण क्लाउड वरती जर जॉब करायचा असेल ना तर सर्टिफिकेट पाहिजेच. आलं. ऍक्च्युली सर्व्हरच आहे तसं बघायला गेलं तर. हा सर्व्हरच आहे. इथं बघितलं ना की डोमेनला जॉईन असते. आपण डोमेन आपण ऍक्टिव्ह डिरेक्टरी केली ना त्या ऍक्टिव्ह डिरेक्टरीला हे कनेक्टेड असतं. ते ड्राईव्ह मिळतो आपल्याला. हे बघा टाकलेलं ना पुणे. आलं का? लक्षात. हा सर्व्हरच आहे. ओएस जर बघितलं तर इथं दिसतं बघा 16. तुझं सर्व्हर 10 नाही आहे. आलं लक्षात. डिलीट करून टाक. लिंक पाठवलेत बघा. बघून घ्या तुम्ही पण बघून घ्या. सिनॅरिओ बेस्ट काय असेल ते आणि घ्यायचं ओजीटीला आणि पॉईंट. आपलं राजीव संपल्यावर ही चालू करणार ओजीटी क्लाउडची. त्याच्यात तुम्ही घ्यायचं 1-2 पॉईंट घ्या ना. करा डिलीट. हे समज एवढं राहिलं.
व्हॉट्सअप लिहिलं आपण जो शिपचा टाकला होता तो त्या कसा आहे आम्हाला डिलीट करून व्हिडिओ सर. नाही करत. पैसे लागतात त्याचे फुकट थोडी आहे. एकदाच कॉपी करून ठेवतो. कर ना तू चालू कर की तू इथे ईमेलला जा लिंक ओपन कर स्पॅम मधनं तुझी लिंक ब्लू दिसते का रे यस